नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असा बीटचा पराठा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन आपले व्हिडिओ येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे मी घेतलेले आहे बीट मी मस्त असे ताजे घेतलेले आहेत. त्यानंतर मी फक्त एकच बीटचा वापर इथे करणार आहे. तर इथे मी एक बीट घेतलेला आहे. तो मी पूर्ण त्याची वरची साल काढून घेणार आहे. आणि तर हे बघा, मी इथे याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे वरती. त्याचे मी आता छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे. खूपच लाल कलर आहे बीटचा, तर मी असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे मिक्सरचे भांडे. मी हे बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी 2-3 पाकळ्या लसणाचे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये टाकायचा थोडा ओवा. हे सर्व मिश्रण मी एकत्र बारीक करून घेणार आहे. थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार होणार आहे. तर हे बघा, मी इथे एकदम बारीक असं बीट दळून घेतलेलं आहे. खूप छान अशी पेस्ट झालेली आहे त्याची. तर अशीच पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत पीठ. मी गव्हाचे पीठ घेतलेले आहेत. इथे मी साधारण 2 छोट्या वाट्या मी इथे पीठ घेतलेले आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये घेणार आहे बेसन पीठ 3 चम्मच. बेसन पिठाने आपल्या पराठ्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे मी थोडंसं बेसन पीठ घेतलेले आहे याच्यामध्ये. तर मी इथे 3 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं मी पिठामध्ये मीठ टाकून घेणार आहे. आपल्याला हे पीठ घट्ट असे भिजवून घ्यायचे आहे. आपण जे बीटचं पेस्ट केली होती, तेवढेच पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी ते पेस्ट पूर्ण पिठामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता एकदम असं घट्ट असं पीठ आपण तयार करून घेणार आहोत याचं. खूप छान पराठा लागतो. लहान मुलांसाठी तो खूपच छान, टिफिनसाठी एक नंबर असा पराठा आपला तयार होणार आहे. तर इथे मी थोडे पाणी टाकून घेतलेले आहेत. थोडं फक्त मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे मी त्यासाठी. तुम्ही बघू शकतात असा पिठाचा घट्ट गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. मी आपली पराठ्याची चटणी होईपर्यंत याला मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. तर इथे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तो पीठ भिजेपर्यंत आपलं इथे बटाटे उकडून झालेले आहेत. तर मी आता बटाटे सोलून घेणार आहे. बटाटे हे गरम गरमच सोलून घ्यायचे. बटाट्यांची साल व्यवस्थित निघते. थंड झाल्यावर बटाट्याची साल लवकर निघत नाही, त्यासाठी बटाटे लवकर सोलून घ्यायचे गरम गरमच. तर इथे आपले बटाटे सोलून झालेले आहेत. बटाटे एकदम मी बारीक असे मॅश करून घेणार आहे. तर इथे बटाटे बारीक मॅश करून घेतलेले आहे मी. डिश छोटी आहे, त्यामुळे मी थोडी मोठी डिश घेते. आपल्याला पराठ्यासाठी एकदम बारीक असं बटाटे करून घ्यायचे आहे. तर इथे मी एकदम बारीक मॅश करून घेतलेले आहे बटाटे. इथे आपले संपूर्ण बटाटे बारीक झालेले आहे. इथे आपण चटणीसाठी आपण थोडी मिरची घेतलेली आहेत. त्यानंतर लसूण आणि मीठ घ्यायचं आहे थोडं. तर
हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपली मिरची खूप बारीक कुटली जाते, त्यामुळे मी थोडं मीठ टाकून घेतलेलं. हे बघा आपली मस्त मिरची बारीक झालेली आहे. त्यानंतर आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान अशी बारीक झालेली आहेत. मी इथे चटणीसाठी कांदा कापून घेतलेला आहे बारीक. तर आपण आता चटणीला फोडणी देऊन घेऊया. चटणीला फोडणी देण्याआधी मी इथे कांदा बारीक कापलेला होता, तो लाल करून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो. हे बघा आपला कांदा मस्त लाल झालेला आहे. तर इथं मी थोडा वेळ बाजूला काढून ठेवते कांदा. त्यानंतर आपल्याला मिरचीची फोडणी देऊन घ्यायची आहे चटणीसाठी. चला आपण आता मिरचीची फोडणी देऊन घेऊया. जिरं मस्त फुललं की त्यामध्ये टाकायची आहे मिरची. मिरची पण मस्त लाल अशी लाल होऊ द्यायची. मस्त परतवून घ्यायची मिरची. यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकतात. तर हे बघा आपली अशी मस्त मिरची परतवून झालेली आहे. आपण मिरचीमध्ये मीठ घेतलेलं होतं, त्यामुळे आपण याच्या वरतून मिरचीमध्ये मीठ टाकणार नाही आहे. इथे टाकायचं आहे आपल्याला थोडासा हिंग, त्यानंतर थोडी हळद. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे बटाट्याची चटणीमध्ये बटाटे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. चटणी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची. खूप छान अशी चटणी तयार होते. पराठ्यामध्ये खूप छान लागते ही चटणी. तर इथे मी पूर्ण चटणी अशी मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा आपली मस्त चटणी झालेली आहे पराठ्याची. तर मी आता थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला इथे पराठा बनवण्यासाठी 2 छोट्या-छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर मस्त अशा छोट्या-छोट्या पुड्या आपण लाटून घेणार आहोत. त्यामध्ये आपण पराठा तयार करायचा आहे आपल्याला. तर इथे मी मस्त छोट्या-छोट्या 2 लाट्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा मस्त छोट्या-छोट्या पुड्यांच्या आकारामध्येच मी लाटून घेणार आहे. तर हे बघा मी असे 2 पाते लाटून घेतलेले आहे वेगवेगळे. त्यामध्ये मी आता भरणार आहे बटाट्याची चटणी. चटणी मी आपलं पुरण भरतो आपण तशीच चटणी आपण याच्यामध्ये भरायची आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा आपला मस्त छान असा पराठा तयार झालेला आहे. तर मी आता इथे तवा गरम झालेला आहे, तो तव्यावरती मी आता पराठा तेल टाकून त्याच्यावरती मी पराठा टाकून घेणार आहे. पराठा मस्त दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा.
त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर इथे आपला मस्त छानसा पराठा तयार झालेला आहे. खूप छान असा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता लेअर पण किती छान अशी आलेली आहे. तर तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी कमेंट्स करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.